नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर टीचर्सच्या ऑफिशियल चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल न्यूज कशा बघायच्या या संदर्भात आपण एक छोटासा व्हिडिओ बघा. ठीक आहे. टेट 2025 सर्च करा. टेट 2025 सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला खाली खाली जायचं आहे, वेबसाईट चेक करायची आहे. ती वेबसाईट येणार आहे बघा. तुम्हाला अशा प्रकारची एक वेबसाईट मिळणार आहे, महा टीचर रिक्रुटमेंट. ठीक आहे, .org.in स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट. ठीक आहे, इथे टेट 2025 तुम्हाला नाव दिसेल. ही वेबसाईट नाही आली तर शॉर्टकट मी तुम्हाला सांगितलं आहे, टेट 2025 टाका. त्यानंतर खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला वेबसाईट मिळणार आहे, जी की गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. ठीक आहे, आपण ती ओपन करूयात. ठीक आहे, ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल. ठीक आहे, इथे बघा पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2025 इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी पासवर्ड इथे दिलेले असतील. ठीक आहे, हे तुमचं कॅन्डिडेटचं लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे. तुम्ही इथे तुमचं आय डी पासवर्ड, ठीक आहे, हे कॅप्चा लॉग इन करू शकता आणि तुमचं जे पोर्टल आहे स्वतःचं ते ओपन करू शकता. ठीक आहे, तुमचे लॉग इन डिटेल्स इथे ओपन होणार आहेत. आता बघा, ऑफिशियल बातम्या कशा बघायच्यात. इथे न्यूज बुलेटिन्स असते, जे काही न्यूज बुलेटिन असतात ते इथे येतात. जे काही गाईडलाईन्स असतील स्टुडंटसाठी, जे अभियोग्यताधारक आहेत त्यांच्या गाईडलाईन्स इथे येतील. ज्या गाईडलाईन्स मनपा, नगरपालिका त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्या इथे येतील. युजर मॅन्युअल इथे येईल. ठीक आहे, गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन फॉर प्रायव्हेट मॅनेजमेंट. आज 1 मे आहे. ठीक आहे, आजची जी इन्स्ट्रक्शन आली आहे ती इथे आलेली आहे. ठीक आहे, आजची इन्स्ट्रक्शन कुठे आलेली आहे, इथे आलेली आहे. गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन फॉर EO इन्फॉर्मेशन ब्राउचर, बेनिफिशियरी लिस्ट अँड हॉरिझॉन्टल अँड अदर रिझर्वेशन, हे सर्व बातमी कुठे आलेली आहे, या याच्यामध्ये असते. ठीक आहे, तर आजचं जे महत्त्वाचं लेटर आहे ते इथे आलेलं आहे, गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन फॉर प्रायव्हेट मॅनेजमेंट. ते आपण ओपन करून बघूयात. ठीक आहे, बघा. ठीक आहे, हे आपण ओपन करूयात. हे ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, याच्यात एक थोडंसं इन्फॉर्मेशन आधी दिलेली असते की शिक्षक भरती परीक्षा झालेली आहे, त्याच्यानंतर किती उमेदवार उपस्थित होते. ठीक आहे, जे महत्त्वाचे उमेदवार आहेत ते इथे आहेत, 1,70,108. ठीक आहे, एवढ्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे. यांनी काय केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, ही एक महत्त्वाची याच्यामध्ये गोष्ट आहे. नंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी अशी आहे की बघा हा पॉईंट, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी, ठीक आहे, शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 1 मे 2026 ते दिनांक 31 मे 2026 या कालावधीत जाहिराती नोंद करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे. म्हणजे इतक्या दिवसापासून तुम्हाला कोणतेही ऑफिशियल नोटिफिकेशन नव्हतं किंवा जाहिराती कधी येणार होते या संदर्भात कोणतेही क्लॅरिफिकेशन नव्हतं. तर आज गव्हर्नमेंटने याच्यावर एक खुलासा केलेला आहे बुलेटिनच्या मार्फत. ठीक आहे, हे मॅनेजमेंट सूचना ॲडव्हर्टाइजमेंट या पोर्टलमध्ये आलेलं आहे, जे की आपलं टेट 2025 पोर्टल आहे त्याच्यामध्येच आहे. त्यामध्ये ही सूचना आलेली आहे. ठीक आहे, बाकीचे जे इन्स्ट्रक्शन आहेत त्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. स्टुडंटसाठी नाहीत तेवढ्या जास्त इन्फॉर्मेशन. ठीक आहे, हे त्यांना कसं करायचं, कोणत्या जाहिराती द्यायच्या, कोणत्या पदासाठी कोणती जाहिरात कशा प्रकारे द्यायची, हे इथे थोड्याशा इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेल्या आहेत. ठीक आहे, आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये एकच आहे. ठीक आहे, कोणती की जाहिराती आता येणार आहेत, हे थोडंसं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे, इतके दिवस तुम्हाला ऑफिशियल कोणतंही पत्रक नव्हतं किंवा नोटिफिकेशन नव्हतं, जाहिराती कधी येणार काय येणार या संदर्भात तुमचा प्रश्न होता. तर त्याचं उत्तर ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये आलेलं आहे. काय फॉलो करायचं, टेट 2025 ही वेबसाईट तुम्ही नक्की फॉलो करायची आहे. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये बस एवढंच.